मित्रांनो, आपल्या नातेसंबंधात जर संघर्ष होत असेल तर तो संघर्ष शून्यावर नेण्यासाठीची कला आपल्याला आली पाहिजे आणि ती कला शिकण्यासाठी हा जो पुस्तकाचा सारांश आहे तो पाहणं आवश्यक आहे। तर शून्याकडे जाणे, आपल्या उच्च स्टेक संबंधांमध्ये संघर्षातून कसे कार्य करावे हे या पुस्तकातून आपण पाहणारच आहोत। तर संघर्ष कशामुळे होतो? संघर्ष ही चांगली गोष्ट असू शकते, हे विवाह वाचू शकते, नातेसंबंध वाढू शकते आणि जोडप्यांमधील संबंध समृद्ध करू शकते। परंतु जेव्हा तुम्हाला तुमचा प्रतिसाद किंवा तुमच्या जोडीदाराचा प्रतिसाद समजत नाही तेव्हा नेव्हिगेट करणे अवघड असू शकते आणि जर तुमच्या नातेसंबंधांना त्रास होत असेल तर ते प्रत्येक गोष्टीवर परिणाम करू शकते। कुटुंब, लग्न, अगदी रोजचं जीवन। तर संघर्ष कशामुळे होतो आणि प्रतिसाद देण्याचा निरोगी मार्ग कोणता आहे? या ठिकाणी लेखक लिहितात की संघर्ष हा सहसा खूप अंतर किंवा खूप जवळचा परिणाम असतो। हे संबंधांमध्ये विशेषतः खरे आहे। यापैकी एक गोष्ट तुम्हाला धोक्यात आणू शकते आणि संघर्ष सुद्धा निर्माण करू शकते। एखाद्याला खूप जवळ जा आणि तुम्हाला हल्ला होण्याची काळजी वाटते, खूप दूर जा आणि तुम्हाला त्यागाची चिंता वाटते। तर जवळील किंवा अंतरामुळे ट्रिगर वाटणे सामान्य आहे, परंतु ते चालू राहिल्याने तुमच्या शारीरिक, नातेसंबंध आणि मानसिक आरोग्यावर गंभीर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आता आपण पुढे जाऊया। या पुस्तकाच्या सारांशामध्ये तुमची सामना करण्याची यंत्रणा ओळखा। सुदैवाने परिस्थितीला मदत करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता। तुम्ही तुमची सामना करण्याची यंत्रणा किंवा डिस्कनेक्टर ओळखून सुरुवात करा आणि लेखकाच्या मते यामुळे त्यापैकी तुम्ही मुळात 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहायचे आहेत। तर पहिले पोस्टरिंग आहे, याचा अर्थ स्वतःला हानीपासून वाचवण्यासाठी इतर लोकांवर हल्ला करणे किंवा दोष देणे। दुसरी सामना करणारी यंत्रणा कोलमडत आहे, कोलॅप्सिंग हे पोस्चरिंगच्या विरुद्ध आहे, जिथे तुम्ही परिस्थिती ही तुमची चूक आहे असा विचार करून स्फोट किंवा बंद करा। शोधणे हे तिसरा मुद्दा आहे आणि तिथेच तुम्हाला असुरक्षित वाटते आणि दुसऱ्या व्यक्तीचा संपर्क पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा, परंतु हे केवळ दुसऱ्या व्यक्तीला दूर घेऊन जाऊ शकते। चौथा आहे टाळत आहे। टाळणे म्हणजे जेव्हा तुम्ही दूर जाता आणि तुमच्यात आणि समोरच्या व्यक्तीमध्ये अधिक अंतर ठेवता। संघर्षादरम्यान आपण कसे डिस्कनेक्ट केले हे ओळखणे आपल्याला आपल्या नकारात्मक कृतींबद्दल जागरूक राहण्यास आणि त्यांचा प्रतिकार करण्यास मदत करू शकते। तुम्हाला काळजी वाटत असलेल्या लोकांना सावध करण्यात सक्षम असण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे, जेणेकरून ते संघर्ष व्यवस्थापित करण्यात मदत करतील। हे लोकांसह शून्यावर जाण्यास सक्षम होण्यास मदत करते, म्हणजेच संघर्षाचे निराकरण करण्याच्या मुद्द्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुमच्याकडे इच्छित कनेक्शन पातळी आहे। विरोधाभास बॉक्स काढून टाका। संघर्ष बॉक्स ही विरोधाभास निराकरण करण्यासाठी नेव्हिगेट करण्यासाठी एक उपयुक्त आणि वापरकर्ता अनुकूल पद्धत आहे। संघर्ष बॉक्स बनवणे सोपे आहे। तुम्ही एक बॉक्स काढा आणि 9 ओळींमध्ये विभक्त करून सुरुवात करा। वरच्या पंक्तीमध्ये ज्या व्यक्तीची तुम्हाला निराकरण न झालेली समस्या आहे त्या व्यक्तीचे नाव लिहा। उदाहरण म्हणून हे मित्र, भागीदार किंवा कुटुंब सदस्य असू शकते। पुढील पंक्तीमध्ये त्या व्यक्तीचे नाव आणि त्यानंतर त्याने काय केले किंवा काय केले नाही याचे वर्णन करणारे 5 शब्द लिहा। तिसऱ्या ओळीत जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करता तेव्हा तुम्हाला कसे वाटते याचे वर्णन करा। चौथ्या रांगेत त्या भावनांना 1 ते 10 स्केलवर स्कोअर करा। बेसलाईन म्हणून 0 आणि 10 सर्वात जास्त आहेत। 5व्या पंक्तीमध्ये संघर्ष सुरू असलेल्या कालावधीची लांबी जोडा। 6व्या ओळीवर तुम्ही संघर्षात खेळलेल्या भागाबद्दल लिहा। आतासाठी 7वी पंक्ती वगळा आणि 8व्या पंक्तीमध्ये तुम्ही सत्य बोलल्यास समोरची व्यक्ती काय करेल याची तुम्हाला भीती वाटते ते लिहा आणि पंक्ती 9 मध्ये त्या भीती पूर्ण झाल्यास तुम्हाला कसे वाटेल ते लिहा। शेवटी 7व्या ओळीत तुम्ही सहानुभूतीचा सराव कराल। परत जा आणि स्वतःला त्यांच्या शूजमध्ये घाला। सहानुभूतीपूर्ण अभिव्यक्ती लिहा, जे त्यांना कसे वाटू शकते किंवा तुमच्या संघर्षाबद्दल त्यांच्या मनात असणारी भावना प्रमाणित करतात। सहानुभूती देणे हा कोणत्याही नातेसंबंधातील संघर्ष निराकरणाचा एक
महत्वाचा भाग आहे। पुढील मुद्दा आहे त्यांना समजत नाही तोपर्यंत ऐका। शून्यावर परत जाण्यात सहानुभूती खूप मोठी आहे, परंतु समाधानाचा तो एकमेक भाव नाही। तर तुम्ही ज्यांच्याशी विवाद करत आहात ती व्यक्ती समजून घेण्यासाठी लेखकाच्या नुसार ही एक पायरी आहे। त्या साधनाला LUFU म्हणजेच लोफू असं म्हणतात, ज्याचा अर्थ आहे ऐका तोपर्यंत ते समजत नाहीत। प्रक्रियेसाठी 8 पायऱ्या आहेत, परंतु विवाद निराकरणात उपस्थित राहण्याचा हा एक आवश्यक आणि संदर्भ सोपा मार्ग आहे। उपस्थिती ही आपल्या भावना आणि विचारांबद्दल जागरूक राहण्याची आणि समोरच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्याची एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे। आता आपण ह्या पायऱ्या कोणत्या ते पाहूया। पहिली पायरी म्हणजे जिज्ञासू असणे। केवळ काय बोलले जात आहे याबद्दल नव्हे, तर ते कसे सांगितले जात आहे याबद्दल आणि ते काय म्हणत नसतील याबद्दल। दुसरी पायरी म्हणजे चिंतनशील ऐकण्याचा सराव करणे। तुमच्या जोडीदाराने तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करून किंवा त्यावर विचार करून तुम्ही ती प्रत्यक्षात आणू शकता। तिसऱ्या चरणात समान पानाचे प्रश्न वापरून दुसऱ्या व्यक्तीने काय म्हटले आहे हे तुम्ही समजून घेण्यासाठी तुमची पुष्टी करता। चौथा मुद्दा आहे की सक्रिय ऐकणे। ही प्रक्रियेची चौथी पायरी आहे। ते जे बोलत आहेत ते तुम्ही फॉलो करत आहात याची खात्री करण्यासाठी हे संभाषणावर विराम दाबल्यासारखे दिसते। पाचवी पायरी म्हणजे नेहमीच महत्त्वाची सहानुभूती। प्रामाणिकपणे संघर्षातील तुमचे योगदान आणि त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम विचारात घ्या। सहावा मुद्दा आहे की समोरच्या व्यक्तीने जे सांगितले ते सत्यापित करा। प्रक्रियेचा हा सहावा भाग आहे जो तुमच्या जोडीदाराला कसे वाटते हे मान्य करणे आणि तुमची काळजी आहे हे दाखवणे महत्त्वाचे आहे। सातवी पायरी तुमचा भाग आहे, होय मी ते केले। तुम्हाला जास्त स्पष्टीकरण किंवा समर्थन देण्याची गरज नाही। आठवी पायरी तुमच्याकडे सामायिक वास्तव असल्याची पुष्टी करत आहे। याचाच अर्थ तुम्ही खात्री कराल की दुसरी व्यक्ती काय म्हणत आहे हे तुम्हाला समजले आहे, त्यांचा अनुभव मान्य आहे आणि त्याच पृष्ठावर आहात हे त्यांना समजले आहे आणि पाहिले आहे हे सुनिश्चित करते। आता पाहूया की 5 सर्वात सामान्य संघर्ष कोणते असतात। तर बहुतेक संघर्ष 5 सामान्य परिस्थितीपैकी एकावर उकडतात। जेव्हा तुम्हाला भांडणाचा प्रकार आणि त्यामागील कारण समजते तेव्हा तुम्ही निराकरण करण्यासाठी अधिक चांगले कार्य करू शकता। वरवरच्या गोष्टीवरून पृष्ठभागावर भांडणे होतात, जसे की संदेश परत न करणे किंवा कोणीतरी डिशवॉशर कसे लोड केले। बालपणीचे अंदाज आहेत। प्रोजेक्टिंग जेव्हा होते तेव्हा तुम्ही भूतकाळातील नकारात्मक किंवा सकारात्मक अनुभव घेता आणि तो वर्तमानात इतर कोणावर तरी प्रक्षेपित करता। लहानपणी तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही ज्या प्रकारे संपर्क साधता आणि तुमच्या जीवनात संघर्ष पाहता त्यावर सहज परिणाम होऊ शकतो। तिसरा सामान्य संघर्षाला सुरक्षा मारामारी म्हणतात। सामान्यतः जेव्हा एक किंवा दोन्ही भागीदार नातेसंबंधात पूर्णपणे सुरक्षित वाटत नाहीत तेव्हा कनेक्शनच्या सुरक्षिततेवर आणि आत्मसन्मानावर परिणाम होतो। चौथे तुमच्या मूल्यांमध्ये फरक असू शकतो। तुम्हाला तुमच्या मूल्यांची खूप काळजी आहे आणि तुमच्या जोडीदाराच्या समान विश्वास किंवा आकांक्षा सामायिक नसू शकतात, ज्यामुळे तुम्ही या फरकांना तोंड देताना मतभेद निर्माण होऊ शकतात। आणि पाचवे म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला बदलण्याचा प्रयत्न करता किंवा कोणीतरी तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा राग येतो। जर तुम्ही एकमेकांबद्दलच्या तुमच्या अपेक्षा स्पष्ट केल्या तर तुमच्या दोघांसाठी काम करणारा चांगला परिणाम शोधण्यासाठी तुम्ही काम करू शकता। तुमच्या उच्च स्टेक रिलेशनशिपमध्ये संघर्ष सोडवण्यासाठी नेहमीच अडथळे असतील, परंतु संप्रेषणाची साधने किंवा कौशल्य आहेत जी तुम्ही या समस्येचा सामना करण्यास शिकू शकता आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीशी किंवा अधिक जोडलेल्या नातेसंबंधांसाठी समाधानापर्यंत पोहोचू शकता। आणि त्यांच्याबरोबर तुम्ही इतके वेडे नसाल। तुम्ही बदल केल्यास आणि सुधारणा दिसत नसल्यास तुम्ही अतिरिक्त मदत घेऊ शकता आणि आपल्या समस्या सोडवू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ हा बुक समरी सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।